श्रीरामपूर नगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापनासाठी दिशा एंटरप्राइजेस या कंपनीला दरमहा सुमारे 31 लाख रुपयांचा ठेका दिला आहे। मात्र ठेकेदाराने नगर परिषदेच्या अटी व नियम धाब्यावर बसून मनमानी पद्धतीने काम सुरू ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे। श्रीरामपूर शहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या ठेक्यावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे। दिशा एंटरप्राइजेस या कंपनीचा ठेका तात्काळ रद्द करावा, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात आला आहे। याबाबतचे निवेदन नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मच्छिंद्रजी घोलप यांना देण्यात आले आहे। रिपाईचे विभागीय जिल्हा प्रमुख भीमराज बागुल यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले। दरम्यान या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले ते 10 मार्च रोजी घडलेल्या घटनेमुळे। साफसफाईचे काम करत असताना पावडर टाकणाऱ्या 4 आरोग्य कर्मचाऱ्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांना मळमळ सुरू झाली। त्यानंतर त्यांना तातडीने साखर कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशीच खेळ केला जात असल्याचा आरोप करत दिशा एंटरप्राइजेस कंपनीचा ठेका तात्काळ रद्द करावा अशी मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे। अन्यथा येत्या काळात उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी दिला आहे। आम्ही आज मुख्य अधिकारी मच्छिंद्रजी घोलप साहेब यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निवेदन दिलं। 10 तारखेला आरोग्य कर्मचारी साफसफाई करत असताना पावडर फेकत असताना त्या पावडरमुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले, त्यांना मळमळ व्हायला लागली। त्याच्यानंतर ते या ठिकाणी साखर कामगार हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट झाले। तर खऱ्या अर्थानं आमची या ठिकाणी अशी मागणी आहे तर जे घनकचऱ्याचं जे टेंडर आहे ते टेंडर जे संबंधित दिशा एंटरप्राइजेस कंपनीला दिलेलं आहे ते टेंडर त्वरित रद्द केलं पाहिजे। कारण आपण बघितलं का जे श्रीरामपूर शहराची आरोग्य व्यवस्था, जे लोकांची आरोग्य व्यवस्था व्यवस्थित ठेवतात त्या कर्मचाऱ्यांची आरोग्य व्यवस्था या ठिकाणी राम भरोसा आहे। खऱ्या अर्थानं पाहिलं आपण जे आरोग्य जे कर्मचारी आहे त्यांना चांगल्या दर्जाचे हँड ग्लोव्ह दिले पाहिजे, त्यांना चांगल्या दर्जाचे बुट दिले पाहिजे, चांगल्या दर्जाचा ड्रेस दिला पाहिजे, त्यांना चांगल्या दर्जाचं मास्क दिलं पाहिजे। परंतु खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी बघितलं आणि कर्मचाऱ्याला ज्यावेळेस विचारलं तर त्यावेळेस कर्मचाऱ्यांनी असं सांगितलं की आम्हाला यूज अँड थ्रो अशा पद्धतीचे या ठिकाणी ग्लोव्ह दिले जातात, मास्क दिले जातात, बुट दिले जातात, ते फक्त फोटो सेशन काढायपुरतं दिले जातात, इतर वेळेस ते आम्हाला देत नाही। म्हणून खऱ्या अर्थानं जवळजवळ 31 लाख रुपये मंथली या दिशा एंटरप्राइजेसला ठेका दिलेला आहे, तो ठेका त्वरित रद्द करण्यात यावा। आपण बघितलं प्रत्येक वर्षी या ठिकाणी टेंडर पद्धतीने ठेका बदलला जातो, परंतु दिशा एंटरप्राइजेस याच संस्थेला कंपनीला का दिला जातो याची देशी चौकशी झाली पाहिजे। आणि खऱ्या अर्थाने जे लोक त्या ठिकाणी ऍडमिट झालेले आहे त्यांचा सर्व दवाखान्याचा खर्च, त्यांची रोजंदारी सर्व त्या संबंधित दिशा कंपनीचे जे चालक आहे त्यांनी या ठिकाणी दिली पाहिजे। आणि त्यांचा जो ठेका जर या ठिकाणी रद्द केला नाही तर या श्रीरामपूर शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा मी या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं जाहीर इशारा देऊन या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय भारत। यावेळी जिल्हा विभागीय प्रमुख भीमराज बागुल, रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन, नगरसेवक संजय गांगड, माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे, पीपल्स पार्टीचे संतोष मोकळ तसेच विशाल सुरडकर, अक्षय काळे, सोनू बागुल आदी कार्यकर्ते उपस्थित होते। आता नगर परिषद या गंभीर आरोपांवर काय भूमिका घेणार आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या या ठेक्यावर पुढे काय कारवाई होणार याकडे श्रीरामपूरकरांचे लक्ष लागले आहे। बातम्या पाहण्यासाठी भीमराव न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।